सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे 235 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग आज मंजू आणि विजयच्या स्टाफ मेंबरमध्ये एका मॅडमच्या मुलाचं लग्न होतं. मुलगा एकुलता एक होता आणि MBBS होता. त्याला MBBS करण्यासाठी मॅडमनी खूप कष्ट घेतलं होतं म्हणे. शिकायला साधारण होता, पण मुलानं MBBS व्हावं अशी इच्छा होती त्यांची. आणि लव्ह मॅरेज होतं. मुलगीसुद्धा MBBS होती. आणि अशी चर्चा होती की त्यांचं सगळं झालं होतं लग्नाच्या आधी. मंजूला तर वाटायचं लव्ह मॅरेज म्हणजे लग्नाच्या आधी नुसतं प्रेम करून एकमेकांना टुकू मुकू लांबून बघतात, मर्यादा ओलांडत नाहीत वगैरे वगैरे. तिच्या काळातल्या त्यांच्या लव्ह मॅरेजच्या संकल्पना होत्या त्या इथेही तिला आजच्या काळात तसंच पाळलं जातं असं वाटायचं. कारण मुळातच असल्या गोष्टीच्या बाबतीत मंजूचे विचार फार फास्ट चालत नव्हते. तिची मती कुंठित व्हायची असल्या बाबतीत. आता बरोबर आहे ना, असले विचार जर करत बसली असती तर इतकी शिकली असती का? आणि लव्ह मॅरेज आहे म्हटल्यावर तिने एका मॅडमला सहज विचारलं, होय हो, खरंच मनापासून प्रेम करतात ना ते एकमेकांवर? आणि मी म्हणते प्रेम बसलं लग्नाच्या आधी. आणि त्या मॅडम म्हणाल्या, अगं बाई, फक्त 5% लोक असे असतात जे मनानं प्रेम करतात दुसऱ्याच्या मनावर आणि लग्नाच्या आधी काहीच करत नाहीत. पण हल्लीची मुलं मुली सगळं करून बसतात. हनीमूनसुद्धा आधीच करून बसतात आणि लग्न नुसतं नॉमिनल जगाला दाखवण्यासाठी असतं. आणि ज्या नात्यात शरीर दिलेलं असतं ना, किंवा अफेअरमध्ये शरीर देतात, तेव्हा त्यातून बाहेर पडायला फार त्रास होतो. कारण पहिलं मिलन ती मुलगी कधीच विसरत नाही. पण जेव्हा असं काही घडत नाही आणि ब्रेकअप होतं तेव्हा मात्र ती सहज विसरून जाऊ शकते. थोडासा त्रास होतो पण विसरलं जातं. पण जर फिजिकली अटॅचमेंट झाली आणि मग ब्रेकअप झालं की आयुष्यभर विसरता येत नाही ते. आणि यांचं तर काय, डॉक्टर मंडळी एकाच कॉलेजमध्ये असल्यावर फिरतात, मजा मस्ती करतात, दारू बिरू पितात, सगळा एन्जॉय करून बसतात. आणि आता समाजाच्या वतीनं बायको नवरा असा शिक्का मारायला आले आहेत. आणि बायगं हे ऐकून मंजूच्या अंगावर काटाच आला आणि तिला त्या लग्नात जेवणसुद्धा करू वाटलं नाही. सगळं तकलादू वाटलं तिला, नुसता बडेजाव श्रीमंतीचा. आणि जिथं चारित्र्य नसतं ना तिथं सगळं शून्य असतं. आणि किती आव आणत होते ते कॅमेऱ्यासमोर, केक काय कापत होते, एकमेकांकडे डोळ्यात बघून एकमेकांना पहिल्यांदाच बघतोय, खूप समाधानानं आणि भारावून गेलोय असे भाव डोळ्यात आणत होते मुद्दाम. आणि चेहऱ्यावर खोटी खोटी स्माईल. आणि घरी आल्यावर मंजू शिव्या द्यायलाच लागली. आणि विजय म्हणाला, अगं तुला आवडत नाही, तू मला जवळ येऊ दिलं नाही लग्नाच्या आधी, दुसऱ्याला का शिव्या देतेस? तुला किती चान्स होता हे सगळे अनुभव घेण्याचा, आणि मला वाटतं म्हणूनच तुझी चिडचिड होते. तुला चान्स होता मंजू माझ्यावर लग्नाच्या आधी प्रेम करण्याचा. आणि खरं सांगायचं ना तर हल्ली मंजू त्याच गोष्टीसाठी चोरफडत असायची. थोडं तरी 0.0% तरी नवऱ्यावर लग्नाच्या आधी मी का प्रेम केलं नाही. आता लग्नानंतर त्याला अखंड प्रेमात बुडवून टाकणारं प्रेम ती करत होती त्याच्यावर. पण या बाबाला ना पण लग्नाच्या आधीच सारखं आठवतं आणि तो सारखा तिला याच गोष्टीवरून टोमणे मारतो. आणि मंजू म्हणाली, ओ वापरून बाद झालेले नवरदेव, कशाला सारखं सारखं तेच बोलता, आता किती प्रेम करू तुमच्यावर ते सांगा. आणि तो म्हणाला, तुझ्या त्या प्रेमानेच मला वापरून बाद केला. ती हसली आणि म्हणाली, अहो काय तो खर्च आणि काय तो पैसा वाया घालवतात, बाप रे. आणि आता हनीमूनला कुठे जातील हो? मरायला सगळं आधीच केलंय, पण तरी पण जगाला दाखवण्यासाठी जाणारच. विजय म्हणाला, हो ना, आधी कोपऱ्यात जाऊन फळायचं आणि पुन्हा फ्रेश नवरा नवरदेव असल्यासारखं पोशाख घालून मिरवायचं. आणि आता हनीमूनला किती तामझाम करतील बघ. सिडनी, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, काश्मीर सगळ्या जगाला दाखवत फिरतील. प्रोसेस तर तीच असती ना गं, पण कुठंही जाऊ दे. आणि मंजू हसली आणि तिला खरंच समाधान वाटलं आणि म्हणाली, मग काय, आपली बेडरूम हेच आपलं काश्मीर, हीच आपली सिडनी, हीच आपली ऑस्ट्रेलिया,
कारण प्रोसेस तर एकच असते, असं म्हणून ती समाधानी झाली. आणि त्याला म्हणाली, तरी बरं तुम्ही मला लोणावळ्याला तरी घेऊन गेला हनीमूनसाठी. मला तर काहीच माहीत नव्हतं आणि हनीमून म्हणजे काय तेही माहीत नव्हतं. तुम्ही मला ढेकळात नेली असती ना हनीमूनला, तरीसुद्धा हनीमून छानच वाटला असता. आणि तेवढं जरी नसतं झालं ना, तर मला आत्ता खूप वाईट वाटलं असतं बघा. कारण गेलेले दिवस परत येत नाहीत. त्या काळी थोडासा पैसा होता तरी तुम्ही माझी प्रत्येक हौस केली. आणि आता इतका पैसा आहे, पण ते वय निघून गेलं ना. आणि पुन्हा विजय म्हणाला, पण लग्नाच्या आधीचं काय गं मंजू, ते वय होतं ना आपलं. आणि झालं. पुन्हा मंजूला वाईट वाटायचं. फिरून फिरून त्याची गाडी तिथंच यायची. आणि आता मंजूनं सरळ जाऊन त्याच्या तोंडामध्ये तोंड घातलं आणि खूप डीप किस करायला लागली. 7-8 मिनटं तिनं त्याला सोडलंच नाही. मग त्यानं तिला भिंतीसोबत दाबली. चांगलाच किस रंगात आला होता त्यांचा. आणि मग दोघांनी एकमेकांना सोडलं. आणि ती त्याला हसून म्हणाली, आता बास का? आता नाही ना तुम्हाला त्या वाया गेलेल्या दिवसाची आठवण येणार? आणि तो म्हणाला, पण मंजू, लग्नाच्या आधीचा किस कसा लागला असता गं? आणि अय्यो रामा, आता ते दिवस कसे भरून काढायचे हे मंजूला कळेना. या माणसाची समजून काही केल्या मिटणारच नव्हती. आणि म्हणूनच म्हणतात, वय आहे तोपर्यंत लिहून घ्यावं, सून नाही तोपर्यंत खाऊन घ्यावं. मग आता आली तिची चतुर्थी. आणि तिच्या आता चतुर्थी लक्षात राहायची. पूर्वी अजिबात चतुर्थी लक्षात राहत नव्हती. चतुर्थी दिवशीच नेमकं नॉनव्हेज खाल्लं जायचं. आणि आता आवर्जून लक्षात राहायची. आणि ती चतुर्थी पकडायची सुद्धा. आणि आता ही देवाचीच मर्जी म्हणायचं, जे तिच्या लक्षात राहत होती चतुर्थी. आणि तिच्या मैत्रिणी म्हणाल्या, का गं, हल्ली लयच गणपतीवर भक्ती बसली आहे की तुझी? आधी चतुर्थी दिवशीच मटण हाणायची आणि आत्ता? मंजू म्हणाली, बाई तुला नाही माहीत, मला गणपतीच पावला. माझा रुद्र अवतारी नवरा शांत झाला आहे चतुर्थीपासून. मग आता विजयला गावाकडून फोन आला. सासू आजारी होती मंजूची आणि तो 2 दिवसासाठी तिकडं गेला. मंजूची सुद्धा इच्छा होती बरं का जाण्याची. कारण इतर वेळी तुम्ही कितीही जा, कोणीही तुम्हाला विचारत नाही. पण अशा वेळी जर नाही गेला ना, की लगेच भावकीतल्या लोकांचे कान टवकारतात. आणि मंजूची भावकी लय बेकार होती. ती सारखी विचारणार, विजयची बायको आली नाही का? यांना काय इतकं मंजूचं पडलं असतं कुणास ठाऊक, असं तिला वाटायचं. एकतर पोराची परीक्षा जवळ आली होती आणि तिचा अभ्यासही होता. आता सासूला जास्त काही झालं नव्हतं, पण जाणं गरजेचं होतं हे तिलाही कळायचं. की ती काही वेडी होती का? पण ती थोरली तिथं असून येत नाही. तिचं कोणाला काही देणं घेणं नसायचं. पण मंजूवर मात्र सगळ्यांचाच डोळा होता. सगळ्यात जास्त करून तिची नणंद कविता खूपच आगाऊपणा करून बोलायची अशा वेळी. यायचं असतं रात्रभर, जायचं सकाळी उठून, पण येण्याला महत्त्व असतं, असं म्हणायची. कारण आता येणाऱ्या पाहुण्या रावळ्यांना चहा पाणी करावं लागायचं ना तिला. आणि एक रात्र म्हणता म्हणता पाहुणे आले, त्यांचं कुणी बघायचं आणि तुम्ही निघाला होय, असं म्हणून थांबवायचं. तिची नणंद असल्या गोष्टीत लय बाजिंदी होती. आणि तिची ती थेरपी मंजूला चांगलीच माहीत होती. आणि मंजूला इतका राग यायचा आणि फाड फाड म्हणावं वाटायचं, माझी पोरं आजारी पडायची, आम्ही आजारी पडून नीट कधी झालो आम्हाला कळतसुद्धा नव्हतं. तेव्हा नाही तुमची आली आई एक रात्रभर आम्हाला बघायला, आजी म्हणून, आई म्हणून, सासू म्हणून. आम्ही काय तिला बांधून ठेवत होतो का कोल्हापूरमध्ये? पण तेव्हा लेकीची पोरं सांभाळायची होती ना. तिचा संसार करायचा होता, थोरल्याचा संसार करायचा होता. आणि आता थकल्यावर कोणीही विचारत नाही. त्या थोरल्या पोराची नातवंड तर अजिबात विचारत नव्हती, चिऊ आणि तिचा भाऊ. आणि आत्ताच मंजू दिसती का? तिच्या चांगुलपणामुळे तिचा फारच फायदा घ्यायला बघायचे घरचे. पण आता जाऊ द्या, मंजू कधीच जुन्या गोष्टी वगळत नव्हती. ऐकायचं आणि हसून सोडून द्यायची. पण तीही माणूस होती ना, तिलाही समजून घेतलं पाहिजे ना कोणीतरी. तरी बरं नवरा ऐकत होता आणि सगळ्याला जशास तसं ठेवत होता. इतकं झालं त्यांच्या संसारात, पण त्यांनी एकमेकांमध्ये कधीच अंतर पडू दिलं नाही दुसऱ्यासाठी. त्यानं त्याच्या आईबापामुळं आणि मंजूनं तिच्या आईबापामुळं दोघा नवरा बायकोत कधीच अंतर पडू दिलं नाही. आणि वरून
या बायका काय म्हणायच्या अडाणी खेड्यातल्या, बाई बाई काय उपयोग, बाई 2-2 सुना असून शेवटी लेकच बघत असती म्हणून लेक असावी. आता लेक जवळ होती म्हणून येत होती, लांब असे तर आली असती का? आणि त्यातली त्यात म्हणायच्या आमच्या सुना जवळ आहेत ते बरंच आहे. सून सर्व्हिसदार असली काय आणि कलेक्टर असली काय, तिचा काय उपयोग आहे असं या अडाणी म्हाताऱ्या म्हणायच्या. आणि मंजूचा संताप संताप व्हायचा. आणि कितीही चांगलं वागा, तुम्हाला जग 100% चांगलं म्हणणार नाही असं विजय मंजूला म्हणाला. ती झकमारी मनीषा तिकडं पालथी पडते काहीच काम नसताना, तिचं का कोणी नाव घेत नाही असं मंजूला वाटायचं. आणि विजय म्हणाला, मंजू, जो वाकडा खिळा असतो ना त्याला ठोकलं जात नाही, जो सरळ असतो त्यालाच ठोकलं जातं. आणि मंजू म्हणाली, जानू खरं आहे तुमचं, मरू दे. जेव्हा मी उत्कर्ष केला तेव्हा सगळ्यांनी असाच बिनबघवेपणा केला आणि आता माझी मुलं उत्कर्ष करायला लागली की पुन्हा एकदा असाच सगळ्यांचा जळफळाट होणार, मला माहीत आहे. आणि मी नाही कुणावर लक्ष देणार असं म्हणून मंजू तिच्या कामाला लागली. आणि दुर्लक्षाय नमहा असा मंत्र तिनं पुन्हा एकदा जपायला सुरुवात केली. मग आता मंजूला पिरियड आले होते. त्या भांडणाच्या चतुर्थीपासून जे तिला पिरियडची साखळी सुरू झाली होती ते चतुर्थीतच तिला पिरियड यायचे. कधी पहिला दिवस असायचा, कधी दुसरा, कधी तिसरा, कधी 5वा. आणि या 5 दिवसात मुलगा जवळ झोपायचा विजयच्या. मंजू मात्र या टर्मला लांब झोपली. आणि खरं सांगायचं तर तिला छान वाटलं होतं, कारण तिची सुटका झाली होती. आणि विजय म्हणाला, मंजू अगं कसं झोपतं गं ते बाळ, रात्रभर चैन पडू देत नाही, खूप त्रास देतं, अंगावर पाय टाकतं, तंगडीच्या मध्ये पाय टाकतं, हात ओढून घेतं, डोकं ठेवतं, रात्रभर त्याचं असं सुरू असतं. आणि मंजू हसून म्हणाली, बघा मी किती छान झोपते, त्याच्यापेक्षा मी बेस्ट स्लीपर आहे की नाही तुमच्याजवळ. आणि माझी सुटका झाली तेवढीच तुमच्यापासून. मग आता 5 दिवस संपले आणि आता माझी बारी तुमच्याजवळ झोपण्याची असं ती म्हणाली. आणि तोही हसला. आणि आज कन्फर्म रात्री गजरा येणार होता हे मंजूला माहीत होतं. आणि विजय सांगत होता की त्या मनीषानं आता एक छंद धरला आहे, गावाकडच्या घरामध्ये ज्या मुख्य 2 खोल्या आहेत त्यांना कुलूप लावायचं. आता तिचा हा एक नवीन फंडा होता मंजूला तिथं येण्यापासून रोखण्याचा. बाईच्या अंगात लय मस्ती होती वेगळं राहण्याची आणि एकटं राहण्याची. मग मरायला ऑस्ट्रेलियाच्या जंगलात का नाही गेली कुणास ठाऊक एकटी राहायला. आणि ती म्हणत होती की माझ्या पोराचं लग्न जमणार आहे आणि गावी लोक शेती बघायला येतात, मग इथे त्यांना घाणीत बसवायचं का, म्हणून नवीन सोफा सेट कपात आणून टाकणार एका खोलीत. आणि त्या खोलीला कुलूप लावलं की काम झालं आणि निघून जाणार चावी घेऊन. आणि म्हातारीला एक फक्त बाथरूमचीच खोली आणि एक स्वयंपाकघर तेवढं उघडं ठेवणार. आणि हे ऐकलं आणि मंजू त्याला म्हणाले, आता हो मग कसं करायचं. विजय म्हणाला, बघू, आय घाली नाही ऐकायची, आपल्याला जोपर्यंत कोणी काय म्हणत नाही तोपर्यंत आपण जायचं. पण एक मात्र नक्की, ती आपण येऊ नये म्हणून सगळं तसं करते. मंजू म्हणाली, मग तिला सांगा तुझ्या एका मेन खोलीला कुलूप लाव, दुसरी मेन बेडरूम आमची राहू दे. विजय म्हणाला, अगं भाऊंकडे बघून गप्प बसायचं. आणि आता संध्याकाळी मंजू त्याच्या कुशीत आलीच. आणि तो म्हणाला, मंजू अभ्यास कसा चाललाय. ती म्हणाली, ठीक. आणि तो म्हणाला, ऐक ना, फ्लॅटला गिऱ्हाईक येते, फ्लॅट विकूया, 30-35 लाख येतील आणि गावाकडे घर बांधूया. आता मंजूलाही वाटलं ठीकच आहे, गावाकडे आपलं घर असलेलं बरंच. पण तिला हा फ्लॅट सोडायचं म्हटलं की थोडंसं वाईट वाटलं, कारण त्या दोघांच्या खूप आठवणी तिथं होत्या. प्रत्येक बेडरूमचा प्रत्येक कोपरा, कपाट, ड्रेसिंग टेबल, बाथरूम सगळीकडे त्यांचा फुल रोमॅन्स असायचा. आणि सगळ्यात जास्त रोमॅन्स तर किचन पुढे. रोज त्याची सकाळची ठरलेली मिठी. तिला हे सगळं आठवणीत यायला लागलं आणि ती थोडी भावूक झाली. आणि तिच्या डोळ्यातून तिचे अश्रू ओघळले तिच्या गालावर. आणि आत्तापासूनच तिला करमणा झालं. आणि तो तिला किस करत म्हणाला, मंजू वेडी कुठली, आपण तिथंसुद्धा आपल्या नव्या आठवणी तयार करू, तिथंसुद्धा रोमॅन्टिक होता येतं. आणि ठिकाण कोणतंही असो, प्रोसेस तर तीच असते ना, असं तो म्हणाला. आणि मंजू हसायला लागली. आणि तरीही म्हणाली, आहो नका ना विकू फ्लॅट. विजय म्हणाला, मंजू इतकी घरं ठेवून काय करायचं. आणि फ्लॅटला भविष्यात जास्त किंमत नसते, सेल केलेला बराच असतो.
आणि तू म्हणतेस ना की मला सतत माझ्यासाठी ताजमहल बांधणार आहे का, तर मला खरंच याच पैशातून गावाकडे आपल्या प्रेमाचा ताजमहल बांधायचा आहे. आणि आपल्या गावाकडच्या घराचं नाव असेल प्रेम. आणि त्या आई घालीला जळून जळून राख होऊ दे. आणि पुन्हा काय म्हणाली ना तर गळ्या इतकी पुरून नुसतं मुंडकंवर ठेवणार, टुकू मुकू बघायला. आणि मंजू खूप हसली आणि तिनं या येड्या नवऱ्याचं तोंड तिच्या तोंडानं बंद केलं.